आमच्याकडे प्रतिमा आहेत, प्रतिमांचं पूजन करतोय आम्ही. सायन्स डॉक्टर वसंत गोवारीकर. बाकीची पानं कुठे गेली रे? त्याची पानं नाही आहेत, बाकीची तिकडे आहेत का? इधर सायन्स अँड टेक्नॉलॉजी वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु एक गोष्ट सांगतो. शिवकर बापूजी तळपदे नावाचे जे गृहस्थ झाले, त्यांनी राईट्स बंधू म्हणजे ज्यांनी विमान उडवली ना, त्याच्याही 8 वर्ष आधी 1895 मध्ये मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मरुत्सका नावाचे मानवविरहित विमान यशस्वीरित्या उडवले. हे घडवणारे महाराष्ट्रात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ वेलकर. तुम्ही म्हणाले कोण आहेत नारायण दीनानाथ वेलकर? तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपल्यापर्यंत आलं कसं नाही अजूनपर्यंत. टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक. 1840 मध्ये मुंबईचे पहिले भारतीय महापालिका आयुक्त ते जेई ब्रेनन या ब्रिटिश व्यक्तीसोबत 1838 साली त्यांनी बॉम्बे स्टँडर्ड हे वृत्तपत्र सुरू केले, जी कंपनी 1860 पर्यंत त्यांनी चालवली. आणि पुढे रॉबर्ट नाईट या ब्रिटिश व्यक्तीने ते विकत घेतलं आणि त्याचं नाव टाइम्स ऑफ इंडिया असं ठेवलं. सुरू करणारा मराठी माणूस कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर. आचार्य आत्रे, नावाजलेले अभ्यासक माधवराव गाडगीळ, पर्यावरणावरचा अभ्यास, माधवराव चितळे, पाणी या विषयावरचा अभ्यास. म्हणजे जगभरामध्ये या लोकांना काय किंमत आहे ना, आपल्याला अंदाज पण नाही याचा, फक्त आमच्याकडेच किंमत नाही. पांडुरंग सदाशिव खानखोजे. चित्रपट दादासाहेब फाळके. एखादे दे रे मला येत ठेवायला यायला. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, व्ही शांताराम. त्याच्यानंतर आपल्याकडच्या चित्रपट क्षेत्रातील काही मीनाक्षी शिरोडकर, शोभना समर्थ, माधुरी दीक्षित, सुलोचना. अजून एक नाव तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की अरे अजूनपर्यंत आम्हाला कसं माहित नाही. हिंदी चित्रपट सृष्टीमधले जवळपास 6300 गाणी. मी सांगितल्यावर तुम्हाला कळेल. 6300 गाणी ज्या जोडीने दिली, त्या जोडीचं नाव आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या लक्ष्मीकांत प्यारेलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते आणि आपल्या कुडाळमधले होते राहणारे. हे आजपर्यंत आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. मला माहिती होतं अर्थात, पण आमच्या महाराष्ट्रामधला एवढा मोठा संगीतकार होऊन गेला याचं आम्हाला काही कौतुक काही नाही. आमच्या लोकांबद्दल आम्हाला कौतुकच नाही. अहो, आतापर्यंत आपल्याला 8 साधारणपणे भारतरत्न मिळाली. या 8 भारतरत्नांमध्ये 4 भारतरत्न ही एकट्या दापोलीमधली आहेत, पण आम्हाला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. बावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे. आमच्या बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा, पण संपूर्ण बालपण मोठेपण सगळं त्यांचं तिकडे दापोलीत गेलं. आम्हाला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. आम्हाला आजूबाजूला पाहायचंच नाहीये. आमचा महाराष्ट्र मेला तरी चालेल. आम्हाला कंत्राटदाराकडनं पैसे मिळाले पाहिजेत. सी रामचंद्र, या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सुपरस्टार दादा कोंडके, ज्यांनी छाप पाडली, या देशावरती छाप पाडली. निळू फुले, नाना पाटेकर, अमोल पालेकर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर. गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा